वाचून पोरवे घरी नाती तुटली फार आईचा मावळला दादा आई ती आई असते नाही तर कविताकारानं वर्णन करावं दादा. तळपत्याहून रख रख त्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर. दादा आई मायेचा सागर आहे तर बाप दयेचा समुद्र आहे. पण झालं काय माहिती का महाराज, झालं काय माहिती का महाराज, आई रे बेमान दुनिया आई रे आई रे बेमान दुनिया आई रे माता पिता को कोई नहीं माने माता पिता को कोई नहीं माने औरत को बहुमान रे आई रे बेमान दुनिया आई रे. ही बेमान दुनिया आहे दादा. पण एक सांगू दादा, कलियुगामध्ये आईची सेवा आणि बापाची सेवा नाही तर त्याला उभे सकळ तीर्थाची अधुरे. जे का माता पितरी आईची व्याख्या ऐकायचीच असेल ना दादा तर हे जग एक बाजार आहे आणि या जगाच्या बाजारामध्ये अनंत अपराधाला निर्दोष सोडणारं कोर्ट आमच्या आईचं हृदय आहे. एखाद्या आईला म्हणा तुम्ही मावशी तुमचा मुलगा दारू पिलाय, ती म्हणते पिणार नाही. तिनं पिल्याला पाव द्या, ती म्हणते संगतीनं प्याला असेल. त्या बेकार पोरानं त्या आईला रात्रंदिवस मारू द्या दादा. आणि त्या आईला म्हणा तुम्ही मावशी तुमचा मुलगा दारू पिऊन तुम्हाला रात्रंदिवस मारतोय, तुम्हाला काही वाटत नाही. ती आई काय म्हणते माहिती का, ए माझा मुलगा आहे माझा, दारू पिऊन मला मारतो ना, एक दिवस त्याच्याच खांद्यावर जाईल. याचं नाव आई आहे दादा. जगाच्या बाजारामध्ये 5,000 रुपयाचं पुत्र विकताना त्याला 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा खाऊ घाला, त्याचा गुणधर्म आहे चावल्याशिवाय राहणार नाही. पण आमची आई आहे फेकून भाकरवाडा मिरचीवर टोचा मारून खाणार, पण मारताना चांगलाच आशीर्वाद देणार महाराज. सांगू तुम्हाला त्या शाही पुढे जाऊ. अरे सावरगाव मध्ये आई राहत होती, सावरगाव मध्ये आई राहत होती. आईला एकुलता एक मुलगा झाला, बाप मरण पावला. आई म्हणली जाऊ द्या, आई म्हणली जाऊ द्या वंशाचा दिवा वाढवण्याकरता मला जीवन जगावं लागणार आहे. आई महाराज आईनं पोराला लहानच मोठं केलं. पोरग शाळेत जायला लागलं महाराज. पोराला आईनं पुढं महाराज नोकरीला लावलं. आई म्हातारी झाली होती आणि आईनं पोराला विचारलं एक दिवस, ए बाळू माझा उजव्या बाजूचा डोळा दुखतोय बाळू, माझा डोळा खराब झाला तर काय करशील रे. बाळूनं सांगितलं आई, ए आई मी तुला कोपरगावला दवाखान्यात नाही. कोपरगावला नाही नीट झाला तर रे आई मी तुला नाशिकला दवाखान्यात नाही. नाशिकला नाही नीट झाला तर रे अगं आई मी तुला मुंबईला दवाखान्यात नाही. मुंबईला नाही नीट झालं तर रे अगं आई मी तुला बाहेरच्या देशात दवाखान्यात नाही. 2 एकर जमीन विकील आई, पण तुझा डोळाच नीट करी. आईच्या डोळ्यातून खळकत पाणी आलं. आई रडायला लागली महाराज आणि रडणारी आई बाळून पाहिली आणि बाळू काय म्हणलं माहितीये, ए आई तू रडते याच्यात नवल नाही, तू रडते याच्यात नवल नाही. आई आई डोळे पुस, आई डोळे पुस. आईनं डोळे पुसले महाराज आणि बाळू काय म्हणलं माहितीये आईला, ए आई अगं तुझा डोळा खराब झाला तर मी 2 एकर जमीन विकणार, तू रडणार आई रडणार. पण माझा प्रश्न असा आहे आई तुला, अगं तुझा डोळा खराब झाला तर मी 2 एकर जमीन विकायला तयार आहे. आता माझा डोळा खराब झाला तर तू काय करू शकते ग. आमची आई काय म्हणली माहितीये, आमची आई काय म्हणली माहितीये, ए बाळू एक तर तुझा डोळाच नाही खराब होणार, पण ज्या दिवशी तुझा डोळा खराब होईल ना बाळू त्या दिवशी तुझी आई तुला दवाखान्यात नेण्या अगोदर हिचा डोळा काढील आणि तुला देईल. याचं नाव आई आहे दादा. जगाच्या बाजारामध्ये स्वतःचा डोळा काढून देणारं पात्र आई आहे.
आणि त्याच आईवर काही हरामींनी काही दिवस आणले माहिती, अरे आईनं पोराला शिक्षण करून अमेरिकेला पाठवलं, मुलगा अमेरिकेला गेला, पोरानं आईच्या परस्पर लग्न केलं, नाही आमच्या आईला कळवलं. 8 वर्ष झाले, आईचा अंत का जवळ आला होता, 2-4 वर्षात आई जाणार होती. पोराला आईची आठवण झाली, पोरानं आईला फोन केला, आई मी बाळू बोलतोय. आईनं सांगितलं बोल ना बाळू, बाळू बोल ना, कधी भेटायला येतोय मला. आई भेटायला नाही, अमेरिकेला आई लग्न केलंय मी, आई 20 लाखाचा बंगला घेतलाय, आई आपली सावरगाव मधली जमीन विकून टाकाय, मी तुला पण अमेरिकेला घेऊन जाणार आहे. आईनं सांगितलं मला निहात नको नेऊ बाळू, पण एकदा तुला तोंड भरून पाहण्याची इच्छा आहे. महाराज बाळूनं सांगितलं आई उद्याच येतोय का आई तुझ्या सुनबाईला घेऊन येतोय. आईनं फोन खाली ठेवला, आईला आनंद झाला. आईनं साडा रांगोळी केली दादा, आणि आई पोराची वाट पाहत होती. दुसऱ्या दिवशी महाराज दुपारी मुलगा सुनबाई आले. आईनं पटापटा पोराची मुके घेतली, सुनबाईची मुके घेतली महाराज, सुनबाईची मुके घेतली महाराज. आईनं सावरगाव मधली जमीन 5 लाखाला विकली होती. आईनं 5 लाखाचा बंडल पोराच्या हातात दिला आणि सांगितलं ही तुझ्याकरता कमवलेली प्रॉपर्टी, ही तुझ्याकरता कमवलेली प्रॉपर्टी. महाराज पोरानं बायकोच्या हातामध्ये 5 लाखाचा बंडल दिला, बायकोनं बॅग मध्ये टाकला. महाराज संध्याकाळी बरोबर जेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी आईला घेऊन महाराज अमेरिकेला जायला निघाले. दुपारी 11 वाजता पुण्यामध्ये पोहोचले. पुण्याच्या विमानतळावर आईला एका खुर्चीवर बसवलं. आईला सांगितलं इथंच बस, आम्ही विमानाचं तिकीट काढून येतो. विमानाचं तिकीट काढायला गेलेली सुनबाई आणि मुलगा 12 वाजले नाही आले, 1 वाजला नाही आले, दुपारचे 2 वाजले नाही आले. वाट पाहता पाहता अंधार पडला, आणि अंधार पडायच्या टायमाला आई ज्याला त्याला विचारत होती, माझ्या बाळूला कोणी पाहिलं का हो, माझ्या बाळूकडे 5 लाख रुपये आहे. अहो माझी सुनबाई नवीन आहे, कोणी काही केलं तर नाही ना. एका जाणकार माणसानं सर्व चौकशी केली आणि या आईकडे आला. आईला सांगितलं मावशे खाली बस, खाली बस मावशे, मावशे तुझा मुलगा हरामखोर निघाला मावशे, मावशे तुझा मुलगा भामटा निघाला मावशे. आईनं सांगितलं का बोलतोय माझ्या बाळूला असं. अगं आई खरंच तू पण भामटाच बनशील आई, तुझा मुलगा हरामखोर निघाला आई, अमेरिकेला जाणारं विमान दुपारी 12 वाजताच निघून गेला आई, तुझा मुलगा तुला इथंच ठेवून गेला. आईच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं झालं, पण भीक मागण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याच आईनं 2 वर्ष विमानतळावर भीक मागितलं. आई गेली, नगरपालिकेच्या लोकांनी अंत्यविधी केला, पण या नालायकानं परत मागं वळून पाहिलं नाही. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, अशा नालायक अवलादी जन्माला येण्यापेक्षा आमची आई वाजर राहिलेली काय वाईट आहे प्रश्न. संदेश असा सांगितला आहे की